तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार चौधरी. तर लय मित्रांचे कमेंट येत होतं मला की तुम्ही गणपतीचे आता ब्लॉक आणले तर दुर्गादेवीच्या पण ब्लॉक आणा. सध्या ब्लॉक पण येत नाही तुमचे, तर काही कारणामुळे आपले ब्लॉक येत नाही मित्रांनो. तर ब्लॉक भरपूर येणार तुम्हाला, भरपूर ब्लॉक बघायला मिळणार आहे. आकाश कंदीलचा पण ब्लॉक येणार, भरपूर ब्लॉक येणार तुम्हाला. तर मी आज आलोय परत मित्रांनो मामूंच्या गणपतीच्या कारखान्यामध्ये आलेलो आपला. तर मी तुम्हाला दाखवणार आता इथं दुर्गादेवीचं आपलं काय कार्य म्हणजे काय आता मूर्त्या कुठपर्यंत आलेल्या आहे काय नाही, कलरिंग झालेलं आहे त्याच्यासाठी आपण हा ब्लॉक आणलेला मित्रांनो. तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो. तर चला मग आता आपली ब्लॉगची पण सुरुवात करूया मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपल्याला मामूंचा गणपतीचा कारखाना बघायला मिळतो. तर आपल्याला यांच्याकडे दुर्गादेवीच्या मूर्त्या पण बघायला मिळून जातात आणि गणपतीच्या पण मूर्त्या आपल्याला बघायला मिळून जातात मित्रांनो. तर हा बोर्ड बघता मित्रांनो, या बोर्डावर तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे. तर तुम्ही इकडे या ऍड्रेसवर येऊ शकताय. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मामूंचा कारखाना आहे गणपतीचा आपला दुर्गा माताचा. तर यांच्याकडे आपल्याला दरवेळेस नवीन नवीन वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मिळून जातात मित्रांनो. तर तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि नाशिकचा सगळ्यात मोठा कारखाना मित्रांनो हा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता या मूर्तीचं काम अर्ध झालेलं आहे कलरिंगचं, आणि अर्ध आता बाकी आहे कारण आता कलरिंगचं काम चालू झालेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला ही मूर्ती आहे, तर आपला ही कमी कमी 10 फूटच्या आसपास बघायला मिळतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता ही पण एक छान मूर्ती आहे. याच्यात एक कलरिंग झालेलं आहे अर्ध आणि आता हिला व्हाईट कलर केलेला आहे. तर तुम्ही ही पण मूर्ती बघू शकता. तर त्याच्यात बाजूला आहे सेम मूर्ती आहे, फक्त तिचा कलर झालेला आहे मित्रांनो, बाकी देवीचा कलर बाकी आहे. तर तुम्ही हे पण बघू शकता. ही आपल्याला कमी कमी 10-11 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो मूर्ती. त्याच्यानंतर अजून एक मूर्ती आहे दुर्गा देवीची आपल्याला सिंहासनावर बसलेली आहे. हे पण तुम्ही बघू शकताय. हिचं पण कलरिंगचं काम चाललंय अजून. तर आता कसं कलरिंगचं काम चालू झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय ही आपल्याला कमी कमी 10 फूटच्या आसपासच बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर ही एक आपलं सिंहावर बसलेली मूर्ती मित्रांनो दुर्गा देवीची. ही पण छान मूर्ती, हिचं पण कलरिंगचं आता काम चालू आहे. ही एक 70 शिंगी माताची मूर्ती मित्रांनो, हे पण तुम्ही बघू शकताय. ही आपल्याला कमीत कमी 5 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. ही एक आहे, ही एक बघू शकताय. हे पण आपल्याला 6 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर ही एक आहे, ही आपल्याला 5 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. ठीक आहे. ही तुम्ही मूर्ती बघू शकता अजून. कारण आता कलरिंगचं काम चालू, हे बघू शकता तुम्ही पण. हे पण आपल्याला कमी कमी 5-6 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. हे पण तुम्ही बघू शकताय. कारण आता कलरिंगचं काम चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगून दिलंय मूर्त्या बुकिंग होण्याचं काम चालू झालेलं आहे. हे बघा ही एक आहे अजून. ही आपल्याला कमी कमी 4 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. त्याच्या अगोदरची पण दाखवली ती पण 4-5 फूटच्या आसपास आहे. ही एक आहे. बघू शकता तुम्ही 70 शिंगीची आपण जी बघितली तर याच्यात थोडा वेगळा फरक आहे. तुम्ही बघू शकता मूर्तीमध्ये चेहऱ्याचा वेगळा लुक आहे आपल्या. जसं पहिले आता जुनी आपली दुर्गा आपल्या 70 शिंगी माता होती त्या प्रकारे देवीचं आपल्याला रूप बघायला मिळतं मित्रांनो. तर आपल्याला ही ना 7 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. तर ही पण एक बघू शकताय, ही पण एक छान मूर्ती आहे. आता हे कलरिंगचं काम चालू आहे, दादा कलरिंग करू राहील तिला, मूर्तीला फिनिशिंग करताय. तुम्ही बघू शकताय दादा एक कलर देऊ राहिले आपल्या मूर्तीला, फिनिशिंग करताय.
तर मित्रांनो आपण आता या मूर्त्या बघितल्या, कमीत कमी आपल्याला 10 फूटच्या आसपास बघितलंय. 5 फूट पासून तर 10 फूट पर्यंत बघितल्या. आता छोट्या मूर्त्या पण तुम्हाला मी दाखवून देतोय. इकडे पण बघू शकता दादा आता कलरिंग देऊ राहिले. सगळे कलरिंगचे काम चाललंय आता. आणि इथले सगळ्यात जुने लोक हे फिनिशिंगचं काम पण व्यवस्थित करत आहे. याला तर तुम्ही ओळखत असेल, हे दादाला पण ओळखत असेल तुम्ही. हे सगळ्यात जुने लोक आहे आपल्या इथले, मामूच्या इथले. तर हे आपण मूर्त्या आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. हे कमीत कमी आपल्याला 4 फूट पासून बघायला मिळते मित्रांनो या मूर्त्या. ही एक आहे, ही पण आपल्याला 3 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही एक मूर्ती बघू शकता, ही पण आपल्याला 2.5-3 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर हीच मूर्ती, ही पण आपल्याला 4 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही ही मूर्ती बघू शकता, ही पण एक छान आहे. ही आपल्याला 3.5 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. ही एक 70 शिंगे देवीची मूर्ती मित्रांनो. ही आपल्याला 3 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो, 3-2.5 फूटच्या आसपास. त्याच्यानंतर ही पण एक आहे, ही पण एक मूर्ती आपल्याला, ही पण आपल्याला 3 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. बघू शकता तुम्ही, आणि छान आहे मूर्ती ही पण. त्याच्यातली ही पण एक मूर्ती बघू शकता तुम्ही, ही पण आपल्याला 3.5 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. या दादांना पण तुम्ही ओळखत असेल, इथले जुने कारागिरी आहे. सगळ्या गणपतीचं एक बघता कलरिंगचं, तर ही पण तुम्ही मूर्ती बघू शकता. दादा आता कलरिंग करू राहिले. सगळे जुने कारागिरच आहेत मित्रांनो, आणि कलरिंग खूप छान करताय. त्याच्यानंतर तुम्ही मूर्ती पण बघू शकता, ही पण आपल्याला एक बघायला मिळून जाते मित्रांनो. तर ही पण आपल्याला 3 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. ही पण आपल्याला 3 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. ही एक बघू शकता अजून, हे आता नवीन आलेले कारागीर. हे पण 3-3.5 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. हा एक दादा आहे, हा पण एक कलरिंग काम करू राहिला. बघा तुम्ही, लहान लहान मुलं पण कलरिंग काम करू राहिले. ही आपल्याला 4 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही मूर्ती बघू शकता, ही पण खूप सुंदर आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. मामू आहे आता आपल्या समोर उभे. तर मामू, अजून काही मूर्त्या येणार आहे का आपल्या या, म्हणजे याच्या अगोदर, याच्यानंतर आपलं काही नाही? आता देवीच्या मूर्त्या काही मागून आलो नाही का? पेंडिंग. तर मग आपल्याकडे किती मूर्त्या शिल्लक आहे आता? आता 10 ते 12 मूर्त्या शिल्लक आहे, छोटी आणि 5-6 फुटापर्यंत. असं आहे. बाकी मूर्त्या बुकिंग झाल्या का आपल्याकडे? त्याच्यामुळे लवकरून लागा मित्रांनो. बघा, मामूंनी पण सांगून दिलंय, लवकर आले तर बुकिंग पण तुम्हाला म्हणजे लवकरून द्याल तुमची मूर्ती. ठीक आहे. तर मित्रांनो, मामूंनी पण सांगून दिलेलं आहे, आता मूर्त्या आपल्याकडे 10-15 शिल्लक राहिलेल्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मूर्ती बुक करायची लवकरून लागा, मूर्ती बुक करून घ्या. नंतर मी मूर्ती मिळणार की नाही मिळणार आहे तर मी तर तुम्हाला सांगू नाही शकणार, पण मी माझं काम करून दिलेलं आहे, तुम्हाला मूर्त्या दाखवून दिलेल्या आहे. ठीक आहे. तर हा ब्लॉग पण कसा वाटला मित्रांनो, तर नक्की कमेंट करा मला. ठीक आहे. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.